नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरण 100% भरलं. 22 पेक्षा जास्त गावांना फायदा होणार. धरणाचं विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद. धाराशिवच्या परंड्यातील सीना-कोळेगाव धरण 100% भरलं. धरणामधून 4108 क्युसेक पाण्याचा विसर्ग. सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा. वर्धा जिल्ह्याच्या निम्न वर्धा प्रकल्पाच्या पाणी पातळीत देखील वाढ. प्रकल्पाचे 15 गेट 30 सेंटीमीटरनं उघडून पाण्याचा विसर्ग. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील एकमेव असलेलं कुरनूर धरण 100% भरलं. धरणाच्या 3 दरवाजामधून 210 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. अकोला शहराला पाणी पुरवठा करणारं काटेपूर्णा धरण 100% भरलं. धरणाचे 2 दरवाजे उघडले. नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. जळगावच्या फुले मार्केटमधील दुकानांमध्ये देखील पाणी शिरलं. जळगाव शहरामध्ये तासभर जोरदार पाऊस. व्यापाऱ्यांसह ग्राहकांची तारांबळ. वसई विरारमध्ये संध्याकाळी जोरदार पावसाची हजेरी. सखल भागामध्ये काही प्रमाणात पाणी साचायला सुरुवात. पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. लातूर उस्मानाबादमधील मांजरा धरणाचे 6 दरवाजे उघडले. मांजरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. सांगलीच्या जत तालुक्यातील बोर नदीला देखील पूर. विजापूर मार्गावरील पुराखाली पाण्याखाली तर शेतकऱ्यांना दिलासा. बुलढाण्यातील बोर्डी नदीच्या पुरामध्ये बैलगाडी पडली. बोर्डी नदीवरील पूल ओलांडताना बैलगाडी पुरामध्ये पडली. ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे बैलांसह 2 व्यक्ती बचावले. गोंदियाच्या बाघोलीमध्ये चिमुकल्याच्या शाळेमध्ये जाण्यासाठी पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास. सततच्या पावसामुळे बाघोली कुऱ्हाडी पुलावर 2 फूट पाणी. मराठवाड्यातील 26 महसूल मंडळांना अतिवृष्टीचा फटका. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बुधवारी 110 मिलीमीटर पावसाची नोंद. नंदुरबार जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. ऐन काढणीवर आलेल्या खरीप हंगामातील पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी अडचणीत. नाशिक शहरामध्ये सलग 3ऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरू. पावसामुळे शहरातील काही रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ. आदिवासी गोंडगोवारी जमातीच्या आमरण उपोषणाचा आजचा 7वा दिवस. आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त. आदिवासी गोंडगोवारी जमातीकडून जेलभरो आंदोलन. पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड. धनगर समाजाच्या आरक्षणासाठी अहमदनगरच्या नेवास्यामध्ये दोघांचा जलसमाधीचा प्रयत्न. 2 आंदोलक प्रवरा संगम पुलापासून 2 किलोमीटरच्या अंतरावर नदीकाठी सापडले. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील निकृष्ट विकास कामांबाबत ठाकरे गट आक्रमक. जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन. गोंदियाच्या जिल्हा परिषदेसमोर उमेदच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून 1 दिवसीय धरणं आंदोलन. शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करून घेणं आणि मानधनामध्ये वाढ करण्याची आंदोलकांची मागणी. गायरानधारकांच्या विविध मागण्यांसाठी परभणीमध्ये RPI आठवले गटाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं गायरान जमीनधारक उपस्थित. परभणीमध्ये मराठा समन्वयक सुभाष जावळे यांचं उपोषण. आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण. उपोषणाचा आजचा 3रा दिवस. रायगडमध्ये पोल्ट्री व्यावसायिक आणि खाद्यपुरवठा करणाऱ्या कंपन्यांमध्ये वाद. खाद्यपुरवठा करणाऱ्या कंपन्या मनमानी करत असल्याचा आरोप व्यावसायिकांचा आहे. संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी हिंगोलीच्या वसमतमधील कृषी अधीक्षक कार्यालयाला टाळं ठोकलं. कार्यालयामध्ये अधिकारी कर्मचारी येत नसल्यानं संभाजी ब्रिगेड आक्रमक. भंडाऱ्यातील साकोलीमध्ये भेल प्रकल्प सुरू करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचा एल्गार. ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा. सोलापूरमध्ये लहुजी शक्ती सेनेतर्फे अर्धनग्न आंदोलन. NTPC वीज निर्मिती प्रकल्पाच्या वृक्ष लागवडी संदर्भात खर्चाची माहिती प्रशासन देत नसल्यानं आंदोलन. आंदोलकांकडून चौकशीची मागणी. वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी उपोषण. सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर उमेश वावरे यांच्या नेतृत्वामध्ये उपोषण. पुण्याच्या इंदापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं जलसमाधी आंदोलन. कार्यकर्त्यांकडून निमसाखर पळस मंडळ बंधारा दुरुस्त करण्याची मागणी. सांगलीमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये केंद्र सरकारचा महाळ घालून निषेध. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी. धुळ्याच्या साक्रीमधील भोनगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये जिवंत अळ्या सापडल्या. चॉकलेटवरील एक्सपायरी डेट संपलेली नसून त्यापूर्वीच चॉकलेटमध्ये अळ्या आढळल्या.
परभणीच्या गंगाखेड तालुक्याला डोंगरी भाग जाहीर करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला आमदार रत्नाकर गुट्टे यांची भेट. शासन दरबारी पाठपुरावा करण्याचं आश्वासन दिलं. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये आज बंदचे हाक. श्रीरामपूर जिल्हा घोषित करण्याची जिल्हा कृती समितीची मागणी. लातूरच्या उदगीरमधील महेश डोईजोडे आणि बाळासाहेब डोईजोडेंचा भीमा अमरजा नदीच्या संगमावर पाण्याच्या प्रवाहामध्ये बुडून मृत्यू. गाणगापूरला दर्शनाला गेले असता दुर्दैवी घटना. आरपीआय आठवले गटाचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाडांचे निधन. हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. बीड विभागाला मिळाल्या 23 ई बसेस बीड ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान धावणार. प्रवाशांचा सुखकर प्रवास होणार. लातूरच्या अहमदपूरमधील वृद्धामध्ये सरपंचांकडून डीपीवर चढत लाईन दुरुस्त. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं गावाचा पाणीपुरवठा 6 दिवसांपासून बंद होता. पुण्याच्या भोरमधील कुडली गावामध्ये मुसळधार पावसामुळे घराचं छप्पर कोसळलं. शेतकरी कुटुंब वेळीच बाहेर पडल्यानं सुदैवानं जीवितहानी नाही. नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी. जळगावातील पाचोरा भडगाव तालुक्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची काँग्रेसची मागणी. कापसाला सर्वाधिक फटका. वाशिमच्या मालेगावातील मुंगळी कळंबेश्वर मेडशी या परिसरामध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान. शेती पिकांची भावना गवळी यांच्याकडून पाहणी. नाशिकमध्ये काहीच तासांच्या पावसामुळे वाहतुकीचा बोजवारा. रस्त्यांमधील साचलेल्या खड्ड्यामध्ये पाणीच पाणी, तर वाहनचालकांचा जीव मुठीत घेऊन प्रवास. नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये 3 दिवसांमध्ये कांद्याच्या दरामध्ये 370 रुपयांची घसरण. कांद्याचा भाव प्रति क्विंटल 4,400 रुपयांवर. जागतिक मूकबधीर दिनानिमित्त धुळे शहरातून जनजागृती मोहीम रॅली. मूकबधीर महिलांना शिलाई मशीनचं वाटप. शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून जय्यत तयारी. धाराशिवच्या तुळजापूर शहरासह ग्रामीण परिसरामध्ये भाविकांना 35 प्रथमोपचार केंद्रातून आरोग्य सुविधा मिळणार. मीरा भाईंदर शहरामध्ये पाण्याच्या समस्येबाबत मनसे आक्रमक. अन्यथा अधिकाऱ्यांना काळं फासण्याची इशारा. भिवंडीमध्ये पोलिसांचं रूट मार्च. नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज. अकोल्यामध्ये डेंग्यूच्या आजारामुळे एका 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू. शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डेंग्यूचे रुग्ण. पालिकेकडून अद्याप ठोस उपाययोजना नाही. बीडमधून देशभरामध्ये चालणारे हवाला रॅकेट पोलिसांकडून उद्ध्वस्त. पोलिसांकडून 26 लाखांची रोकड जप्त. 5 संशयित ताब्यात. भंडाराच्या दांडेगाव जंगलामध्ये आढळला महिलेचा सांगाडा. महिलेची हत्या करून मृतदेह जंगलात फेकल्याचा अंदाज. सिंधुदुर्गच्या देवगडमध्ये नांदेडहून पर्यटनासाठी आलेल्या पोलिसांकडून तरुणीची छेडछाड करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी आणि नागरिकांकडून चोप. मारहाणीचा व्हिडिओ समोर. परभणीमध्ये लाडकी बहीण योजनेचा 3रा हप्ता जमा व्हायला सुरुवात. योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची बँकेमध्ये गर्दी. साताऱ्याच्या कराडमध्ये दिव्यांग संमेलनाचं आयोजन. कृष्णा हॉस्पिटल आणि डॉक्टर अतुल बाबा युवा मंचाकडून संमेलनाचं आयोजन. संमेलनामध्ये मोफत कृत्रिम अवयवांचं वाटप. मालवणी इथल्या राजकोट किल्ल्याच्या परिसरामध्ये शिवसृष्टी निर्माण करण्यात येणार. ऊर्जा हिंदुत्ववादी प्रकल्पांतर्गत सुमारे 100 कोटी रुपये खर्च करून शिवसृष्टी बनवण्यात येणार. दीपक केसरकर यांच्या हस्ते शिवसृष्टीचा प्रकल्प सादर.